शबरी कोणत्या कुळात आहे याचा विचार प्रभू रामचंद्राने केला नाही. राम क्षत्रिय आहेत आणि शबरी भिल्ल आहे. एक महत्वाचं वाक्य बोलतो, चित्त दोन आहे का. पूर्वी जाती होत्या पण जातीवाद नव्हता. आणि जर जातीवाद असता तर राजाने भिल्लिनीच्या हातातली बोरं खाल्ली नसती. आता जातीवाद वाढत चालला, त्याच्यामुळे आनंद संपत चालला. शबरी भिल्ल समाजातले आहे, पण हजारो वर्ष प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. कधी राम मला भेट द्यायला येतील. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरियों को कुटियों का पावन होगा. माझी कुटिया, माझी झोपडी पवित्र होईल ज्या दिवशी प्रभू रामचंद्र या ठिकाणी येतील. आणि आल्यानंतर बोरे एकत्र केली, पण गोड असतील तीच देवाला द्यायची म्हणून चांगली चांगली एका बाजूला, आंबट एका बाजूला ठेवली होती. उष्टी बोरं देव खायला लागल्यावर लक्ष्मणजी जरा थोडं डोक्यात थोडं गरम होत होती. ती म्हणलं, देव असं असतं का, विश्व तुमच्या ताब्यात, राजेत तुम्ही आणि उष्टी बोरं खाता. द्रोण दिला होता, लक्ष्मणजीने खाल्ला नाही, तो दोन फेकून दिला. शास्त्र असं सांगतं ती बोरं लक्ष्मणानं खाल्ली नाहीत म्हणून परत शक्ती लागल्यानंतर त्याच बोराची संजीवनी झाली. त्याचं इंजेक्शन लक्ष्मणाला द्यावं लागलं, तेव्हा हा जिवंत झाला. म्हणजे परत का व्हायना खावाच लागली, इकडून खाल्ली नाही, इंजेक्शनाच्या मार्फत गेली. विठ्ठल शबरीची उष्टी बोरं खाल्लेली आहेत. अभंग तुकोबारायांचा हे कृष्णाचं आणि गोपाळाचं प्रेम प्रगट करणार आहे. पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी. पाहता या शब्दानं त्यांची भौतिकता दाखवलेली आहे. तसं जर पाहिलं तर गोपाळ सर्वांगानं आपल्यासारखे दिसायला होते, आपल्यापेक्षाही साधे होते, पण तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण त्यांचं उष्ट खातो. असं गोपाळाने नेमका काय कमवलं की भगवान श्रीकृष्णाला त्यांची उष्टावळी खाण्यामध्ये आनंद वाटू लागला. कुणी कुणाचं उष्ट खावं याला शास्त्र आहे. बाळाचं जर उष्ट राहिलं असेल तर त्या आईनं खाल्लेलं जमतं मायबाप. आणि बापाचं आता अंतकरण इतकं मोठं असतं की बाळाचं उष्ट बाळानेच मला मुखात घालावं असं बापाला वाटतं. त्याला ज्ञानोबारा ओवी देतात. बाळक बापाचे ताटे रेगे, बापा त्याची जेवू लागे, की तो संतोषलेने वेगे मुखची ओढवी. बाळाचं उष्ट आईनं खावं, गुरुचं उष्ट शिष्यानं खाल्लं तरी जमतं. ज्ञानोबारा म्हणतात श्री गुरुचे उचिष्टे येत लाहोजी आवचटे. गुरूंचं उष्ट हा प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. गुरुचं उष्ट शिष्यानं खावं, बाळाचं उष्ट आईनं खावं, पतीचं उष्ट पत्नीनं खावं असं शास्त्र सांगतं. पण देव आणि संत हे नातं असं आहे, देवाचं उष्ट संत खातात आणि भक्ताचं उष्ट देव खातो. विठ्ठल आणि फक्त गोपाळाच्या बाबतीत नाही, राम अवतारात पहा तुम्ही, ऐका महिमा आवडीचे बोरे खाय भिल्लिनीचे. दुर्योधनाने पंच पक्वान बनविलं पण देव म्हणे तुझ्या घरी जेवायचं ना. मग देव जेवायला कुठे गेले. दासी पुत्र कन्या बिदुर राजा, दासी पुत्र कन्या बिदुर राजा, दासी पुत्र कन्या बिदुर राजा दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, प्रल्हादाशी प्रल्हादा उच्च नीच काही भगवान. दाशीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. कन्या खाल्ल्यात कुणाच्या घरी, विदुर काकाच्या घरी. अहो काकीला तर इतका आनंद झाला, भगवंत माझ्या घरी येणार आहेत म्हणल्यानंतर.
औक्षण करायला ताट आणलं, गंध लावण्याच्या ऐवजी तांदूळ घ्यायची, तांदूळ कपाळाला, साखरचं औक्षण आणि प्रसाद म्हणून कुंकू दिलं. देव म्हणले असं कसं काय करता? थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. देव बसले, बसायला पाठ टाकला होता. विदुर काकांच्या धर्मपत्नी काकी पाटावर बसल्या आणि देवाला खाली विदेही अवस्था झाली. इतका आनंद झाला, भगवंत माझ्या घरी आलेले आहेत. आणि देवाला केळी सोलून दिल्या मायबाप, गावा स्वतः खायच्या आणि साली देवाला द्यायच्या. देवानं साली सुद्धा खाल्ल्या. एवढा देव भक्तावर प्रेम करतो. विडल प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकेला. अंकित आहे ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसे लावी प्रीत. देव भक्तांसाठी वेडा झाला. ज्ञानोबऱ्यांची ओळी बघा. अर्जुना भक्त जेत जैसेने पाहे, ते तर मी तैसाची होत जाये. जो मी तुझे झालो आहे खेळण्याची. लहान मूल खेळण्याला खेळवतं तसं देव सांगतात की भक्त मला खेळवतात आणि त्यांच्यासाठी मी खेळणं झालोय. विठ्ठल शबरीची बोरं खाल्ली. विदुर काकाच्या कन्या सुदामाचे पोहे, पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेच. कर्माबाईची खिचडी खाली. जगन्नाथपुरी जे तीर्थयात्रेला गेले असेल त्यांना माहीत असेल. कर्माबाई नावाची एक सामान्य माऊली होती. सकाळी उठल्या उठल्या भगवंताला खिचडीचा प्रसाद द्यायची. गावातल्या पंडितांनी मीटिंग घेतली, म्हणले आंघोळ करून येत जा. हे असं डायरेक्ट जमत नसतं म्हणले. पण देवाला तिच्या आंघोळीपेक्षा तिच्या अंतकरणातला भाव प्रिय होता. आंघोळ करून सगळं आवरण्याला उशीर व्हायला लागला. देव त्या पंडिताच्या स्वप्नात गेले, म्हणजे तू येडेवणी करू नको, आंघोळ तू आतून कर. ते आतून शुद्ध आहे. तू बघतो बाहेरून खपक्या माळा टापर्या गण लावलाय, पण मनात सगळं बाकीच कुटानं चालू आहे. त्याच्यामुळे तुझा नैवेद्य मला मान्य नाही. कर्माबाईची खिचडी मला प्रिय. उद्यापासून तिला सकाळी सकाळी येऊन दे आंघोळीचा. तिला मी नियम घातलेला नाही. आजही जगन्नाथपुरीला भारतात सगळ्यात मोठी यात्रा आहे बरं का ती रथयात्रा. करोडो भाविक असतात. पण आमच्या कर्माबाईच्या खिचडीचा प्रसाद दिल्याशिवाय यात्रेला सुरुवात होत नाही. तिचं उष्ट सुद्धा देवाने खाल्लं. एवढं भक्तावर प्रेम आहे. विठ्ठल पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. या अभंगाचं चिंतन चालू बरं का. देवाने कुणाकुणाचं उष्ट खाल्लं ह्याची लिस्ट आहे का. शबरीची बोरे, सुदामाचे पोहे, कर्माबाईची खिचडी, विदुर काकाच्या घरच्या कन्या, काकीच्या हातून केळीच्या साली. 5 गोष्टी सांगितल्या. आता 6वा मुद्दा आहे का, भगवान श्रीकृष्णाचं डायरेक्ट गोपाळांविषयी असलेलं प्रेम. अहो गोपाळ देवाला देव मानित नव्हते. देव मानायची काय गरज आहे. मित्र होता त्यांचा विठ्ठल. कृष्ण भीष्ण तसल्या किसन्या, किसन्याशिवाय बोललं नव्हतं. ही कृष्ण आपल्यासाठी, गोपाळांसाठी कृष्ण नव्हता. एक गोपाळ जेवण करायला बसला, घरी होता. पंचपक्वान्याचा ताट वाढलेलं होतं आईने. आणि जेवता जेवता कृष्णाची आठवण झाली. मायबाप जेवताना सुद्धा कृष्ण आठवत होता. आपल्याला मंदिरात आठवत नाही. आणि मंदिरात जर कृष्णन देव दिसला असता तर म्हाताऱ्याने मंदिरात पत्त्या खेळल्या असत्या का. माझी विनंती, पत्त्या खेळणाऱ्यांना तुम्ही जरूर खेळा. तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्याच्याशिवाय तुम्ही जमिनी काय काढणार नाही. तर तुम्ही त्या खेळल्याच पाहिजेत. त्याच्याविषयी आपलं दुमत नाही. पण तुम्हाला येड्या बाबळी वडे नाहीत का बा. मंदिरात का सुचत येते तुम्हाला. तिकडं गाव कोसाला खेळा ना, मंदिरात कुठं. आणि त्यात स्पेशल महादेवाचं मंदिर, दगडी असते, गार लागते, तिथंच गांजा आणि तिथंच पत्त्या. देवाला भेट नाही. पण पोलिसाची जर गाडी आली डाव टाकून पळत्यात. म्हणजे लोक देवाला बहिण्यात पण वर्दी का दम. पोलीस खातं सुद्धा मी म्हणतो देवाचं स्वरूप आहे. त्यांच्यामुळं तरी थोडी माणसं शिस्ती चालत्यात. विठ्ठल इस्लाम धर्मामध्ये मस्जिदमध्ये कोणता माणूस पत्ते खायताना बघितला का. चर्चमध्ये दारू पिऊन धिंगाणा करताना कोणी बघितला का. गुरुद्वारा शीख धर्माचा